नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज, सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. जालना शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज शाळासमोर युवकाचा निर्घृण खून, धारदार शस्त्राने सपासपार, शहरात खळबळ. मयूर मेंदळे या युवकाचा मृत्यू, खुनाचे कारण आणि आरोपीचा शोध अद्याप अस्पष्ट. पोलिसांचा तपास सुरू. आज दिनांक 28 मंगळवारी रोजी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज शाळासमोर मंगळवारी रात्री 10 ते 10:30 वाजेच्या सुमारास एका 24 वर्षीय युवकावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयूर मेंदळे वय अंदाजे 24 वर्ष, राहणार बरवार गल्ली, खडकपुरा, जालना असं मृत युवकाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्याचं काम सुरू करण्यात आलं. दरम्यान युवक मेंदळे याचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हा खून किती जणांनी केला आणि आरोपी कोण आहे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. खुनापूर्वी काही वाद झाला होता का याचाही पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरतात रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज शाळासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास कदीम जालना पोलीस करत असून खुनामागील नेमके कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. दरम्यान फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवला आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. हा महानगरपालिकेच्या समोर पावणे 10 ते 10च्या दरम्यान एक खुनाची घटना घडलेली आहे अशी माहिती आमचे API जाधव मॅडम आणि PI शेवाळे साहेबांना मिळाली होती. त्यावरनं ते स्वतः ताबडतोब घटनास्थळी आलेले, आम्हाला माहिती दिली. आम्ही घटनास्थळावर आलेलो आहोत. एका साधारणपणे 24 वर्षीय युवकाचा एक मृत्यू झालेला आहे मर्डर मध्ये आणि आरोपीचे अजून नाव निष्पन्न नाहीये आणि मयताचं पण नाव अद्यापर्यंत निष्पन्न नाहीये. नेमकं काय आहे प्रकरण आम्ही बघत आहोत आणि अत्यंत प्राथमिक स्तरावर आहे सगळ्या गोष्टी. मयताचं नाव आणि त्याचे खून करणारा आरोपी यांची नाव आम्ही निष्पन्न करत आहोत आणि गुन्हा दाखल करण्यात हो चाकू सारख्या वेपननी केलेला असावा असं वाटतं आहे. आणि एकूणच आता पूर्ण बॉडी पूर्ण पाहिल्यानंतर अवलोकन केल्यानंतर लक्षात येईल काय आहे.